रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या नायडू टोळीचा जळगावच्या अमळनेर रेल्वे पोलिसांनी केला पर्दाफाश। 4 आरोपी मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन। आरोपींकडून 2,81,000चा मुद्देमाल जप्त। कल्याणमध्ये मलंग गडावर प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मलंग बाबांचा पालखी सोहळा 12 फेब्रुवारीला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आरतीसाठी राहणार उपस्थित। पाराळा तालुक्यामधल्या शिंदी गावामधील विवाह सोहळ्यामध्ये डीजेच्या ऐवजी टाळ मृदंगाचा गजर। वधूवरांकडील चिमुकल्यांकडून भजन गात पाहुणे मंडळींचे स्वागत। या विवाहाची जळगाव जिल्ह्यामध्ये चर्चा। सोलापूर करमाळा कंदर ते केम रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू, मात्र काही ठिकाणी डांबरी रस्त्याचं मुरुमाने खड्डे बुजवण्याचे प्रकार। बांधकाम विभागाकडून तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष केलं जात असल्याचा स्थानिकांचा आरोप। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड शिवरथ यात्रेचं उत्साहात स्वागत। 3 फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवरून निघालेली यात्रा 7 फेब्रुवारीला रायगडावर पोहोचणार। शिवरथ पालखीचं 15वं वर्ष। धुळ्यामधल्या 557 ग्रामपंचायतींच्या सरपंचाचं मानधन रखडलेलं मानधन लवकरात लवकर मिळावं, अन्यथा आंदोलनाचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यामधील आदिवासी आश्रमशाळांच्या वेळेमध्ये बदल। 11 ते 5 या वेळेमध्ये शाळा आणि शैक्षणिक काम होणार। परभणी जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यामध्ये असून कारखान्यावर मिळेल त्या वाहनाद्वारे शेतकऱ्यांकडून ऊस नेण्यात येतोय। गाळपासाठी कमी कालावधी असल्यामुळे शेतकऱ्यांकडून कारखान्यावर ऊस नेण्याची लगबग। धुळे जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम सुरू। 3,89,214 घरांची तपासणी। 14 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येणार। जळगाव नगर परिषदेकडून मोकाट श्वानांना पकडण्याची मोहीम सुरू। श्वानांच्या हल्ल्यामध्ये 2 बालक जखमी।